पंचपक्वान बनवलंय फुल एकदम. हे काय होतंय? काय होतंय? ती लाजली तुला भाऊ म्हणून तिला नाव आहे झाडाचं. परत लाव याला दुसऱ्याला लाव. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या कामासाठी आम्ही मालवणला आलेलो म्हणजे कासर टाक्यासाठी, ते काल झालेलं आहे आणि आज पुन्हा निघतोय मुंबईला जायला. तर मुंबईला जायच्या आधी इकडे एक स्वामी समर्थांचं मठ आहे, तिकडे जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊ. आणि आज गुरुवार पण आहे. त्यानंतर एक आपला मित्र आहे जलेंद्र, त्याच्या घरी जायचं, आज त्यांच्याकडे जेवणाचा बेत आहे. तर दुपारी जेवण करून संध्याकाळी 4 वाजताची गाडी आहे, तरी मध्ये 1-2 तास आम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये काही व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. तर आत्ताच बॅगा वगैरे सगळ्या झाल्या भरून, व्यवस्थित रूम पण साफ केली आम्ही. आता ना हॉटेल बीच अरे गेली कुठं? खाली ये तिथे यायला नागडे फोटो काढतोय माझे. तर चला फायनली निघालो. तर काल ह्याच हॉटेलला आलेलो आणि आम्ही घरातून चिकनचा डबा आणलेला. काल सकाळी जे चिकन केलं आपण कासरा टाक्याला, ते राहिलं आहे, तो डबा राहिला इकडे. हा द्यायचा आहे त्याला परत सागरला. मला काय बोलला नाही, मी त्याला बोललो तर मला बोलला तू परत. चल थँक्यू, येतो पुढच्या महिन्यात. नाही तो दे डबा, मी घेऊन जातोय. थँक्यू. दे मी डायरेक्ट नेतोय. तुला हात मिळाय का? चले मुंबईला चल बाय. हो हो. तर इकडे हा वेटर आहे आणि खूप छान सर्व्हिस देतो. प्रत्येकाशी प्रेमाने बोलतो, प्रत्येकाला नीट रिस्पेक्ट देतो, विचारतो. आणि आमची 3 दिवसातच त्याची चांगली ओळख झाली. मागच्या वेळी पण आलेलो, तर आम्हाला तोच होता सर्व्हिस द्यायला. हे त्याशी आपण गेट उघडून गेलेलो. हा तर इकडे स्वामींचं मंदिर आहे धुरीवाड्यामध्ये आणि त्याच्या अपोजिटलाच तो हॉटेल आहे दर्या सारंग. आणि हॉटेलचा व्ह्यू एवढा खतरनाक ना. इथं आतमध्ये जायला गाडी जाते ना, तुम्हाला पुढून जावं लागेल. कुठून कुठून? त्या रोडने मग जाते आतमध्ये गाडी. ओके. मंदिरामध्ये जायला, मंदिरात जायला, मंदिरात जायला. तर आता एवढं सामान घेऊन जायला जीवावर आलं आहे. सगळं गाडी लोड केलेली आहे आणि कमीत कमी प्रत्येकाच्या 2-2, 3-3 बॅग आहेत. मठामध्ये जातोय. अरे मठात जातोय आणि सगळ्या बॅगा घेऊन आलोय. तर एवढ्या बॅगा घेऊन जायला पॉसिबल नाही. गाडीवर असून दे, चालेल. हां ठीक आहे. हॅलो, मग गाडी घेऊ आतमध्ये इथं. चालतं ये या. तर या प्रत्येकाची घरं बघा एकदम बीच टच आहेत. समोर सकाळी सकाळचा एक समुद्र किनारा दिसतो यांना सगळ्यांना. बघा कसलं भारी एकदम. तर मठाच्या आधी एक श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिरात पहिले, ह्या श्रीकृष्ण मंदिरात पहिला जाऊ, त्यानंतर पुढे जाऊ. कडी लावली. ह्याच्यात बनवलं आहे साग, कोरलंय. पूर्ण हे सागाच्या लाकडामध्ये कोरलेलं आहे. ओरडायचं नाही का? स्वामींनी साक्षात मठ बांधला. इथूनच गेलेलो का? जाऊ शकतो. नाही चावत. पळालीच की चांगलं.
आम्ही चुकीच्या दिशेने आलो आहे आणि प्रत्येक घराच्या समोर कुत्रे आहेत छोटे छोटे. इथून हां बघ इकडे आम्ही इकडून आलेलो आता. हां नाही आम्ही चुकीच्या दिशेने आलो आहे आपण. दिलास जाम हो. माझी बोलते तर हे मंदिर ना पूर्णपणे एका घरामध्ये बनवलेलं आहे. घरामध्ये त्यांनी बसवलेलं आहे आणि जी मूर्ती आहे ती पंचधातूची आहे. आणि मंदिराच्या बरोबर समोरच ना समोर खाडी आहे आणि खाडीचा व्ह्यू आहे समोर. बघ पडणार. त्यामुळे कधी मालवणला आलात की हा मंदिर मिस करू नका. मालवण धुरीवाड्यामध्ये मला आपण मंदिरात आहे ना त्यामुळेच. आणि त्यानंतर आजच म्हणजे जी मागच्या वेळी आपण पोलिसांची व्हिडिओ केलेली मुंबई पोलिसांचा राजा जी ज्या व्हिडिओला आपल्याला फर्स्ट प्राईज मिळालेलं तर त्यांनी यावर्षी पण ती स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आजच ती व्हिडिओ टाकायची म्हणजे एकाच दिवशी सगळ्यांनी टाकायचे. आणि मी मागच्याच आठवड्यामध्ये ती व्हिडिओ सगळी शूट करून एडिट पण करून ठेवलेली आणि बरोबर माझा संध्याकाळी टाईम आहे 8 वाजता संध्याकाळी 6 वाजता ती व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर आता आज संध्याकाळी ती व्हिडिओ अपलोड करूया आणि बघूया किती व्ह्यूज जातात. कारण व्ह्यूजवर आणि कॉन्सेप्टवर कशी असणार आहे त्यावर तुम्हाला ती प्राईज डिक्लेअर होणार आहे ती. आणि तीच बरोबर स्वामींच्या पण मंदिरात आजच आलेलो आहे आणि बघूया स्वामींचा हात नंतर मुंबई पोलिसांच्या राजाचा हात आपल्या मागे असणार आहे का. व्हिडिओ झाले चांगली तर जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा नक्की जाऊन माझ्या शॉर्ट्स चॅनलवरती इंस्टाग्रामवरती ती व्हिडिओ चेक करा. पहिलीच व्हिडिओ असेल ती. त्यानंतर बीचच्या समोरचा मंदिराच्या समोरचा हा व्ह्यू आहे. खतरनाक आहे ना एकदम. आणि या मंदिरात जे आजोबा होते गेल्या वर्षी पण आम्ही या मंदिरात आलेलो त्यांनी आम्हाला प्रसाद वगैरे सगळं दिलेली. तर आता प्रणालीला विचारलं त्यांचा एक मुलगा होता त्यांना विचारलं आजोबा कुठे गेले तर त्यांनी सांगितलं आजोबा ऑफ झाले म्हणून. आणि त्यांचा आता मुलगा सगळं करतो आहे जे आजोबा करत होते म्हणजे प्रसाद द्यायची प्रत्येकाला. त्यानंतर जर घरामध्येच मंदिर आहे घरामध्येच त्यांनी स्वामींच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि जो कोण पाया पाडायला येतो किंवा काय जर बसतो ना ते बरोबर त्यावेळी पंखा लावतात आणि निघाले की बरोबर बंद करतात. म्हणजे असं नाही की कंटाळा करत नाहीत ते. जो येतो आहे त्या प्रत्येकासाठी ते पंखा लावतात आणि निघाले की सीट खाली झाली की पुन्हा ते बंद पण करतात बरोबर दादा ते. चला निघूया आपण. एकमेकांना पंखा बंद करायला सांगतो. दादा पंखा बंद करा पंखा बंद करा निघा. आता जाऊ जलेंदरकडे जेवायला. बघूया काय बनवलं त्यांनी. आणि जलेंदरच्या बायकोनी सांगितलं सरप्राईज केलं आहे. आता सरप्राईज काय बनवलं आहे माहीत नाही. काहीतरी मला वाटतं बिर्याणी असणार आहे कारण प्रणालीला बिर्याणी आवडते. बघूया आता समजेल आपल्याला काय आहे नक्की. पाणी बघ केवढं आलं इकडे. पाणी खाली गेलं. इकडं नाही आलो. अरे काय येणार तू तुझ्या आईला पिलेलं का जास्त होते का रे तुला. हां 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 इकडे बसलेलो आपण. तो स्पॉट त्यांचा इथं नाही का जातेमध्ये रात्री नको बोललो ही बारकी झोपलेली म्हणून. इथं बसलेलो गाडी लावलेली. लावलेली आतमध्ये साईडला. हां वा कसलं भारी वाटतं या आईला. इथे लोकांची मजा आहे ना फुल. रोज मासे खायचे. कुठं उभा राहूया इथे. अरे पाणी कपडे भिजतील आपले.
अरे इथे उभं राहा, किरण. हम्म. पाणी इथे उभं राहा. अरे बापरे अरे बापरे हे पूर्ण पाणी खाली येतं. फोर व्हीलर आतमध्ये टाकली मी. हा इकडे 4 व्हीलर टाकलेली. चला आता शेवटचं दर्शन घेत होतो आम्ही, कारण ह्यानी दिवस रोज बघतच नव्हता. रोज फक्त तो धबधबा रीनाच्या इथलं सगळं तेच बघतो. ह्यानी समुद्र काल बघितला एवढ्या दिवसांनी. हां नाही तर आम्ही काय कशाला येते, मी रोज बघायचो इथं आलो की. तर मग शेवटचा थोडा मनसोक्त थांबलो इकडे आणि आता निघतोय. आणि बघू आता ॲनिव्हर्सरीला आम्ही ट्राय करतो यायचं पुन्हा. त्यावेळी ह्याची ॲनिव्हर्सरी आणि माझी दोघांची एक दिवस नाही लगेच दुसऱ्या दिवशी आहे ना. हां आज ह्याची आहे तर दुसऱ्या दिवशी माझी आहे. तर आता आलो आहे जलेंद्रच्या घरी. तिकडे जेऊया. संकेत आणि रीना ऑलरेडी तिकडेच आहेत. आणि जलेंद्रचं घर दाखवतो तुम्हाला. जुन्या टाईपचं आहे आणि खूप भारी ठेवलं आहे, एकदम मेंटेन ठेवलेलं आहे. हा बघा समोरचा. कुठं आहेत? आवाज दे. समोरच महाराजांचे फोटो लावलेले आहेत. एकदम जुन्या काळात एकदम लाकडाचं आहे. त्याच्यावर लाकडावरून समजू शकता लाकडाला बुरशी लागलेली आहे, तर वाळवी लागलेली आहे. थोड्या वेळ वरती जाऊया आपण. वरती नाही गेलोय. हो आता जस्ट फोन करणार होती तुला, तिथे बसून फोन लावत होती, म्हटलं तुम्ही आला. अरे नाही मठात गेलो का हा बसा. खरंच बाबा नको गाडीवर बसून शॉक लागेल बघ मागं. इथं कशाला जेवायचं मग? ठीक आहे नाही ते येऊ दे भाऊ येऊ दे ना पाण्यावर जाऊ. भाजी पंचपक्वान बनवलंय फुल एकदम. आपल्या फिश टँकमध्ये टाकायला ना हे स्नेल घेतलेले आहेत. पांढरा होता ना आपल्याला. नाही हे सेम आहेत. तर मुंबईला आहेत ना विदाउट पाणी घालणार नाही थोड्या पाण्यात ठेवायला लागतील. ओके. तर हे स्नेल जे आपला प्लॅन्टेन टँक आहे ना माझा, त्याच्यामध्ये हे राहिलेली घाण किंवा शेवाळ वगैरे ते खातात आणि फिश टँक स्वच्छ ठेवतात. आणि हे मुंबईला 2 फक्त 500 रुपयाला येतात. 450 ते 500 रुपयाला. याला काय बोलतात? कोके. याला अजून काहीतरी बोलतात ना, खातात त्याला. कोकेच बोलतात ते. मुळे वेगळे काय? असे शिंपल्यासारखे असतात. पण जेव्हा काढलेत तेव्हा असे होते काय? अरे पाणीच नव्हतं, वरच्या वर पडलेले. अरे किती मेलेले खूप आहेत. मग हे मेले जिवंत आहे की नाही ते कसं माहित आहे? हे जोपर्यंत ओपन होत नाही ना तोपर्यंत कळत नाही. पावसात नाही ना, पाणी नाही रे. एकदा मी साताऱ्याला गेलेली राकेशची किती साड्या गोळा करून आणलेल्या. किंवा बोलते साड्या गोळा करून आली. हे फक्त माझ्यासाठी बनवलेलं रे. किती 4 फुटात आहे? 4 फुटात आहे. लई खोल आहे. माझ्याकडे 2-3 टँक होते, मी सगळे देऊन टाकले सगळ्यांना. ह्याच्यात गप्पी सोडायचे होते, इम्पोर्टेड गप्पी आणलेले हे रे. बघ लाजरी ती बघ. बघितलं काय झालं? हो हात लाव लाव त्याला. हा वाटलं. याला लाव. हे काय होत आहे? काय होतंय?
ती लाजली तुला भाऊ म्हणून तिला नाव आहे झाडाचं परत लाजली. लाव याला दुसऱ्याला लाव. काय हे बघ, होतंय? इकडे इकडे भाऊ हे इकडे हे बघ इकडे हे बघ. हे इकडे 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 हे बघ. ह्याला लाव लाव इकडे इकडे ह्याला काय रे हाला. हा, तरी म्हणतो की हे बघ इकडे भाऊ हे बघ इकडे काय होतंय? ते लाजरी असे असते झाडं तशी आहेत ती एवढी कमी आहे एवढी साईज वाढते. हा. नको तिला ती काय सांगते बघ. जादू दाखवते जादू बजावून बघा जरा हे घाल चप्पल. नको नको हे घालते चल जादू दाखवते तुला. हे बघ इकडे आहे. हे बघ हे बघ, इकडे बघ हे बघ इकडे हा लाजाळू चल ही जलेंदरच्या घराची मागची बाजू. त्याचं पान आता ही झाडं आली तिथे एवढी जागा पूर्ण तुझी आहे? हा हा इथं. एवढा मोठा इथं होईल काय हॉटेल बिटेल बांधलं तर? रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ना हा तुझं एकच घर आहे ना तिथे? अजून एक होत आहे. हे बघ, इथं असं पाळणा बांधतो मस्त दुपारचं झोपतो डायरेक्ट याच्यावर झोपड्यावरती सावली आणि वारा असतो ना रे हो. घरातल्या एसी आणि फॅन पेक्षाही मस्त शांतता आणि लाव हात लाव हो आणि म्हटलं तरी 115 वर्ष घराला बांधून म्हणजे माझ्या पंजोबांनी बांधलेलं घर. हो. किती रुपयात तेव्हा 1000 रुपयामध्ये. हे वरच्या माळ्यावर आणि तेवढंच एक माणूस उभा राहू शकतो एवढी जागा आहे. राहायला काय भारी होईल माहिती आहे? आणि ते बघ हे सगळं बाहेरून आता इथे कॉम्प्लेक्स होतं समोर. होणार आहे. हा आता आले म्हणजे अजून आडलं जाईल घर तुमचं. हो मग? आता हे कसं आता हल्ली मे मध्ये तरी पत्रे मारले. हां मला वाटलं तुम्ही मारलेत की काय? नाही ते कॉम्प्लेक्स ते काय पुरं ते कंपाऊंड मध्ये म्हणजे जागा विकत घेतली की? तिला दुसरं काय खेळायला मिळत नाही. हे धरते त्याचा पाय ते म्हणजे बघा बघ मजा बघा. नाही रू काय काय चाललंय तिकडे ना इकडे 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 पप्पाची. चला निघालो आणि आपली एक 4 वाजता गाडी येईल आणि या गाडीमध्ये पण बाथरूमची सोय वगैरे आहे सगळं. म्हणजे 1 नंबरची सोय असते, 2 नंबरची नसते कुठल्याच गाडीमध्ये. संकेत ऑलरेडी झोपला आहे. आता एक आवाज फक्त देऊन जावं पप्पांना त्याच्या आणि या दोन्ही गाड्या आपल्या ठेवायच्या तिथे. गाड्या सोडतोय तो. चला बाय येऊ पुढच्या वेळेने. गाडीत काय नाही ना राहिले. चला काका बाय. तर आमची गाडी पण लागली आणि फोन आलेला त्यामुळे आमचा सोडा पियाचा प्लॅन होता तो कॅन्सल केला आहे. रिश्का पाठी हो. तर आमची गाडी आली आहे. पटकन प्रियाच्या इथून जेवून आम्ही निघालो. पियायचं होतं फ्रेश लाईन सोडा पण किरणने केला लेट. ठीक आहे चल बाय. चलो चले बाय. चला बाय बाय बाय. 4:15 आपली गाडी चालू झालेली आहे आणि सकाळी कमीत कमी 5-6 पर्यंत पोचू एवराटनगरला आमच्या इथे. तुम्हाला इथं हॉलिडे म्हणजे मीला शाळेत पडवून होते. शाळेचा मेसेज आला की त्यांच्या शाळेत कसली पूजन आहे हां त्यामुळे सुट्टी दिली आहे. ओके म्हणजे तू रेस्ट करू शकतेस. ओके
तर चहा प्यायला गाडी थांबलेली आहे आणि एक 10 मिनटाचा टाईम दिला आहे. कमीत कमी 20 मिनटं तरी थांबवतात. एक चहा वगैरे पिऊ आणि रात्री जेवणासाठी थांबेल काय माहीत नाही, विचारू एकदा. भजी देतोय काय? वडा पण चांगला आहे. किती किलोमीटर काय तिथून? काय हे? बांधा बांधा नाही, हा कोल्हापूर. कोल्हापूरला फाटा येतोय तो हां. जायला. सकाळचे 5:15 वाजले, एवढ्याला उतरलो. चला फायनली घरी पोचलो आणि एवढ्या लवकर टॅक्सीवाले कोणी येत नाहीत, रिक्षावाले येत नाहीत, त्यामुळे रॅपिडो बुक केली. त्यामुळे असं लवकर कधी येत असेल तर नक्की रॅपिडो बुक करा, कोण नाही कोणतरी पिक करतच. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर ही व्हिडिओ करतोय आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.